हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजत अँड आईज व्हिडिओ. यजतसाठी रात्री सागरने जाऊन ही पुस्तकं आणली होती कारण त्याला ती आवडते आणि आमचं बऱ्याच दिवसाचं घ्यायचं प्लॅनिंग चालू होतं. तर त्याला आम्ही सकाळी जेव्हा तो उठला त्यावेळेस सरप्राईज दिला आणि तो बघून खुश होता त्याला खूप आनंद झाला तिला पाहिल्यानंतरनं. मग तो त्यावर बसायचा प्रयत्न करत होता आणि तो बाबांसोबत बोलत होता. त्याला आवडली होती हे तो एक्सप्रेस करत होता. त्यानंतरनं मग तो फायनली बसला त्या गाडीवर आणि त्याला तिथे बटन सापडलं गाणे प्ले करायचं. तर त्याने त्यामध्ये गाणे वाजवले. बराच वेळ त्याने यामध्ये टाईमपास केला. त्याला फिगर आउट होत नव्हतं की ती पुढे कशी सरकते, पण नंतरनं झालं. तर तो मग इथपर्यंत येऊन त्याने मला ब्रश मागितला आणि त्या गाडीवरच बसून त्याने आज ब्रश केला. काय चाललंय यजत? ते खाण्यासाठी दिलं होतं ना मी, खाऊन घे. काय आईला खाऊ घालतोस का? आईला खाऊ घालतोस बेबी? मी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला आणि मग याच्यातला आंघोळ घातली. तर याच्यातला आंघोळ केल्यानंतर कपडे घालायचे नसतात. तो असा कुठे पण पळून जातो आणि माझ्याकडे मागे बघून हसतो. तर मग आम्ही गेलो होतो आमच्या वॉकसाठी. तर तिथे ही माऊ दिसली जी रोज या दुकानात बसलेली असते. त्यानंतरनं मग मला एका शॉपमध्ये काम होतं. इथे आमचा बराच वेळ गेला. तर याच्यात स्टॉलरमध्ये बसून बोर झाला होता. तरी पण तो बघत बसला होता कारण ते खेळण्यांचं शॉप होतं. तर तिथे दिसण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या. घरी आल्यानंतरनं मी याच्यातला झोपवला आणि मग आम्ही लंचसाठी वडा बनवला, बटाट्याचा वडा. तर त्याची बटाट्याची चटणी सागरने बनवली होती जे ती छान बनवतात आणि तळण्याचं काम मी केलं होतं. लंच करून झाल्यानंतर आम्ही निघालो. आज आमच्या फ्लॅटची साईट विजिट होती तर आम्ही त्यासाठी निघालो होतो. तर इथे यजत बाबांना गाडी चालू देत नव्हता. मग फायनली आम्ही पोहोचलो आमच्या साईट विजिटसाठी. आमच्या जी सोसायटी आहे त्याच्या ॲम्युनिटीज कंप्लीट झाल्या तर त्यासाठी ही साईट विजिट अरेंज केलेली होती. तर ॲम्युनिटीज खरंच खूप छान होत्या. पाहून खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की कधी आम्हाला पोझिशन मिळेल आणि आम्ही राहायला येऊ. इथे म्युझिक सिस्टीम पण बसवली आहे त्यांनी, जिथे कंटिन्यू गाणे चालू राहू शकतात. हा आर्टिफिशियल पॉन्ड आहे. त्यामध्ये त्यांनी फाउंटेन पण लावलं आहे. आम्ही जेव्हा फ्लॅट पाहायला गेलो होतो त्यावेळेसच ज्या व्हिडीमध्ये ॲम्युनिटीज दाखवल्या होत्या त्या पाहूनच आम्ही खूप इम्प्रेस झालेलो होतो. तर इथे फ्लॅट घेण्याचं ते पण एक रिझन होतं की ॲम्युनिटीज मस्त होत्या इथल्या. सगळंच खूप छान होतं. त्यानंतर हे आहे गार्डन, बटरफ्लाय गार्डन नाव दिलेलं आहे त्यांनी याला. इथे सिटिंग एरिया आहे. परत इथे त्यांनी जे हरीणचे स्टॅच्यू ठेवले होते ते खरंच खूप छान होते. मस्त वाटत होतं. सोसायटीत आल्यानंतर खूप मस्त हवा चाललेली होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थोडंसं ऊन होतं, पण आम्हाला बघायला ऑलमोस्ट 1 ते 2 तास गेले. तर त्यानंतर सावली आलेली होती तर मग छान वाटत होतं आणि हवा पण सुटलेली होती. ह्याच्या तिथून निघायलाच तयार नव्हता. तो मस्त खेळत बसला होता मातीमध्ये, परत गवतात. त्याला इथून निघावंच वाटत नव्हतं. हा आहे 4th फ्लोअर. ॲम्युनिटीज जिथे आहे तिथला 4th फ्लोअर आहे आणि इथे जिम आहे. तर जिममधले इक्विपमेंट पण खूप चांगले होते. मॉडर्न इक्विपमेंट होते सगळे. हा इंडोर प्ले एरिया आहे. त्यानंतर हा आहे मल्टीपर्पज हॉल, जिथे आपण काही फंक्शन करू शकतो छोटं मोठं. आणि हा सिटिंग एरिया आहे परत. आणि या बिल्डिंग्सच्या सगळ्या बनून रेडी आहेत. त्यानंतर हे समोर लॉन आहे. असं सगळीकडे ग्रीनरी आहे आणि त्यांनी ते मेंटेन केलं आहे लावून. तर ते छान वाटतंय. इथे याच्यात बसला होता खेळत आणि त्याला काही इथून उठायचंच नव्हतं. त्याला ते छोटं जे झाड होतं समोर ते आवडलं होतं. तर तो त्याच्यासोबत खेळत बसला होता.
सगळीकडे अशी ग्रीनरी आहे आणि बसायला भरपूर जागा आहेत. तर किती पण लोक जरी येऊन बसले तर गर्दी नाही होणार. हा आहे स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमधलं पाणी त्यांनी क्लीन नव्हतं केलं अजून, कोणी राहायला नाही आलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात फक्त पाणी भरून ठेवलं होतं. आणि हा आहे बार्बिक्यू एरिया. तर त्यांनी तिथे सिटिंगसाठी चेअर पण छावलेल्या आहेत. खालीच्या ॲम्युनिटीज आहे त्याचा या 4th फ्लोअरवरनं व्ह्यू असा दिसतो, जे खरंच खूप छान दिसतं. तर आमच्या फ्लॅटची जी बाल्कनी आहे ती ॲम्युनिटी फेसिंग आहे, तर आम्हाला हाच व्ह्यू येणार आहे. तर फ्लाईटची साईट विजिट झाल्यानंतरनं आम्ही गेलो यजतच्या जो भाऊ आहे अंगद त्यांच्या घरी. तर तिथे खाली सोसायटीमध्ये हे असे स्टॉल लागलेले होते, तर तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली. मग यजत आणि अंगदला घेऊन आम्ही ते खेळायला गेलो. त्यानंतर आज होता आमच्या भाच्याचा बड्डे, ओंकारचा बड्डे होता आज. तर मग सागरने त्यांनी मिळून बाहेर त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि घरी आल्यानंतर आम्ही परत घरी त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. तर असा होता आज आमचा दिवस. तुम्हाला आमचे व्लॉग रोज पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब आवर चॅनल. धन्यवाद.